बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ शिवसेना आणि प्रहार संघटना देखील रस्त्यावरती उतरणार आहेत। तर बच्चू कडू यांना अटक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती आणि या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी हेमंत बिरजे यांनी। बच्चू कडूंनी स्वतः आत्मसमर्पण मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला केले। आमच्याबरोबर शिवसेनेचे दोन्ही आमदार आहेत। हेमंतजी, काय नेमकं आता बच्चू कडूंना आत्मसमर्पणानंतर पोलिसांनी काय नेमकं कुठली कलमं लावली आहेत आणि काय नेमकं आता अटक झाली? आता नेमकं त्यांचा जबाब घेणं चालू आहे। DCP डॉक्टर मनोज कुमार शर्मा नेमकी काय घटना घडलेली आहे ती त्यांच्याकडनं जाणून घेत आहेत आणि निश्चित स्वरूपामध्ये सत्य काय हे त्याच्यातून निश्चितपणे बाहेर येईलच। कुठल्याही प्रकारचा अन्याय त्यांच्यावर होणार नाही त्याचा विश्वास कायद्यावर आमचा आहे। आत्मसमर्पण आहे की अटक आहे? आम्ही स्वतःहून आलेलो आहोत पोलीस स्टेशनला। बच्चू भाऊ कडूंनी आत्मसमर्पन केलेलं आहे। उद्या ही अटक झाली नाही तर महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांनी आणखी आंदोलन करायचं, पुन्हा गरीब लोकांची काहीतरी छेडछाड म्हणजे हे व्हायची। म्हणून बच्चू भाऊ कडूंनीच असा निर्णय घेतला की कदाचित ते आज जर विधानसभेत आले नसते तर कदाचित अँटीसिपेटरी बेल पण घेऊ शकले असते, पण त्यांनी तसं न करता जो काही चुकीचा गुन्हा माझ्यावर दाखल झालेला आहे अशी त्यांच्यावाली स्पष्टपणे भूमिका आहे। त्यांनी कोणालाही मारहाण केलेली नाही। एका गरीब माणसाकरता, एका गरीब स्त्री करता तो त्या ठिकाणी कामासाठी गेले आणि ते काम करत असताना थोडीशी बाचाबाची झाली हे त्यांनीही मान्य केलं आहे, पण मारहाण हा विषय कुठल्याही प्रकारे झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून तरी सुद्धा या ठिकाणी ते स्वतःहून आत्मसमर्पण करण्यासाठी या ठिकाणी सत्य बच्चू कडूंवर अॅट्रॉसिटी नाही, पण त्यांनी स्वतःहून आत्मसमर्पण केले आणि आत्मसमर्पण केल्याने कार्यकर्ते जमायला लागलेले आहेत। मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या बाहेर प्रहार अपंग संघटनेचे कार्यकर्ते घोषणाबाजी करतात। त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। नेमका बच्चू भाऊंची अटकेनंतर काय भावना आहेत? साहेब, ज्या माणसानं महाराष्ट्रातील गरीब जनतेसाठी, अपंगांसाठी, शेतकऱ्यासाठी एवढं जीवाचं रान करून त्यांनी ही जी खोटी गुन्हे दाखल केलेले आहेत बच्चू भाऊंच्यावर, यावर आमच्या महाराष्ट्रातील अपंगांचं उद्या आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व जवळजवळ 5 ते 10 हजार अपंग आम्ही उद्या बोलवून घेऊन जोपर्यंत बच्चू भाऊंना आमच्या स्वाधीन करत नाही तोपर्यंत प्रहार संघटना मागे हटणार नाही। जोपर्यंत आमचे बच्चू भाऊ, आमचे दैवत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। ही आमची प्रहार संघटना, अपंग संघटनेची भूमिका राहणार। ही अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांची तक्रार नाही तर आक्रोश आहे आणि बच्चू भाऊंसाठी आता त्या पद्धतीने कार्यकर्ते मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणाही देत आहेत आणि त्या पद्धतीने आक्रमक आंदोलनही करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजीसह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।